शूटिंग करा। धन्यवाद प्रसाद जी। या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आपण पाहताय ज्या संघांनी आपली मन जिंकली ते दोन संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण पाहतात नगरसेवक चषक 2026 रोहनदादा पाटील आणि आई गावदेवी क्रिकेट संघ कात्रपगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जबरदस्त सोहळा या ठिकाणी रंगतोय। रोहनदादा पाटील यांच्या नावानं नगरसेवक चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये। दोन संघ सकाळच्या सत्रापासून झुंजतायत, चांगले खेळलेत, निश्चितच एक नवीन कहाणी लिहिण्यासाठी तयार होत आहेत। क्वालिफायरची मॅच, पहिलाच बॉल, पहिला चेंडू, बॅटची कडा, पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी थोडं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं। सिंगल एक धाव, अशा पद्धतीचा लेझी अप्रोच नक्कीच आपण पाहताय। तर क्वालिफायरच्या मॅच मध्ये तुम्हाला इथून निश्चितच ठेवून चालणार नाही। महत्वाची मॅच, हा सामना जिंकणं गरजेचं आहे। दिवसभर मेहनत घेतली, कष्ट केलेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे एक ट्रॉफीला हात घालण्याची नामी संधी तुमच्याकडे चालून आली आहे। सिद्धिविनायक इंदगाव या संघासाठी यश गोलंदाजी करतोय। पहिलाच बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झालाय आणि निश्चितच एक कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटिंग करत असताना बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड षटकार। जबरदस्त बॅटिंग, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर इथे आपण पाहताय तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन फटका सुंदर। इथे स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय। षटकारानंतर इथे आपण पाहतोय सक्सेसफुल स्विच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत आज आपण पाहताय तर प्रशांत भोईरनं भरपूर इम्प्रेस केलं। त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन राज घडगे मैदानाच्या आतमध्ये, दोन फलंदाज मैदानात आज आपण पाहाल तर जबरदस्त झुंजलेत। दोघांनाही एक एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये मिळाली। या मॅच मध्ये तुम्ही पाहताय सुरुवात दमदार केली आहे प्रशांत भोईरनं, जेन्युइन ऑलराऊंडर। दोन्ही प्लेयरचा आपण विचार करताय तर उत्कृष्ट दर्जाचे ऑलराऊंडर प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये। एक बाजूने प्रशांत, दुसऱ्या बाजूने राज मैदानावरती दोघेही राज करतायत। गोलंदाजी यशला मात्र यश मिळवायचं असेल तर इथून त्याची विकेट घेणं फार गरजेचं। ब्रेक थ्रूची गरज, 3 षटकांची मॅच, एकदा का एखाद्या षटकामध्ये धावा भरपूर गेल्या तर तिथून तुम्हाला कमबॅक करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो। अगदी छोटा फॉर्मॅट, एरर ऑफ मार्जिन जर तुम्ही पाहिलं तर अगदी छोटं। इथे अगदी झोपून फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, लगेचच कमबॅक केलं यशनं। सुंदर गोलंदाजी, वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा हा खेळाडू। इथे आपण पाहताय तर पहिल्या 3 बॉलवरती मोठा हल्ला त्याच्यावर झालाय, मात्र चौथा डॉट त्याने टाकलाय। चांगली मॅच रंगेल। दोन्ही संघांचा विचार केला तर मातब्बर संघ आहेत, बलाढ्य संघांच्या दरम्यान हा सामना। ओमसाई मानकिवली जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रशांत भोईर, आता सुद्धा रिवर्सचा पावित्रा सक्सेस त्याने केलाय। फिल्डरला बीट करत असताना ठोकलाय, हा अजून एक चौकार। या चौकाराच्या मदतीने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलं। 15 ऑन बोर्ड। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी जारी असताना धावफलकावरती 15 जोडल्यात। अजून एका बॉलचा खेळ इथून शिल्लक। गोलंदाज यश गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती मात्र इथून मोठा आक्रमक हल्ला झालाय। पॉवर प्लेचं पहिलं षटक। इथे लाऊड अपील, बॅटची कडा आणि विकेट क्रमांक 1, फलंदाज माघारी परतेल। अर्थातच प्रशांत भोईरच्या रूपाने पहिला धक्का जरूर लागलाय, मात्र धावा त्यानं चांगल्या बनवल्या। छोटा कॅमिओ मैदानात पेश केला आणि मैदानाच्या बाहेर येतोय। षटक संपलं पहिलं। धावफलकावरती आहेत 1 गडी बाद, 15 धावा। नेत्रदीपक बॅटिंग या ठिकाणी केली। पहिल्या षटकात आपण पाहिलं तर प्रशांतनं, मात्र त्याला मैदान सोडावं लागलं। शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये यशला सुयश लाभलंय। पहिला धक्का मिळाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। धावफलकावरती 1 बाद, 15 धावा। बॅटिंग करत असताना राज गडगे, त्याला साथ देण्यासाठी फलंदाज पंकज भोले इथे मैदानाच्या आतमध्ये। दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप इथून बनेल का? धावफलकाला कशा पद्धतीने आकार देतील?
की पहिल्या षटकात 15 गेल्यानंतर कमबॅक करून देईल गोलंदाज रोशन. इथे सिद्धिविनायक इंदगाव या टीमला. षटक क्रमांक 2, 3 षटकांचा सामना. इथे आपण पाहताय पहिल्या षटकात 15 आल्या, मात्र सलामीचा फलंदाज जो आक्रमक खेळत होता प्रशांत भोईर, ज्याला मैदान सोडावं लागले. पहिलाच बॉल रोशन. सिद्धिविनायक इंदगाव आज सकाळी आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये बरोबर वेळेत उपस्थित झाले. पहिला सामना खेळले, त्यानंतर तुम्ही पाहाल तर दुपारच्या सत्रामध्ये दुसरा सामना त्यांचा अतिशय दर्जेदार. इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायर खेळतायत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जबरदस्त सामने पाहिले. आंबेशिव संघानं 2 वेळा गोल्डन 6 मारून मॅच जिंकवली आणि त्यानंतर क्वालिफायरच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहताय तर दिमाखात त्यांनी विजय मिळवला. इथे षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. रोशन गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकात 15, त्यानंतरच्या या 2 बॉल वरती चांगलं नियंत्रण त्याचं राहिलंय. सलगचे 2 डॉट इथून पाहायला मिळाले. सलगचे 2 डॉट धावफलकावरती आपण पाहताय. 2 डॉटच्या नंतर स्कोर कार्ड आपण स्थिरावलेलं पाहायला मिळतंय ते 15 वरती. इथे टोलावलाय. 2 डॉट नंतर बराच वेळ शांत असलेला राज मैदानावरती राज करण्यासाठी आलाय. हे सांगत असताना ठोकलाय हा कडक हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकाराने तुम्ही पाहताय धावफलकाला मोठी गती इथून प्राप्त झाली आहे. 21 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन, पहिले 2 बॉल त्यानं सुंदर टाकले, मात्र तिसरा टप्प्यात आणि त्याचा कार्यक्रम केलाय बॅट्समन राज गडगेनं. इथे आडव्या बॅटनं खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, हाताला चटका देऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इंदगाव संघाला इथून विचारात पाडतायत. चेंडू सीमा पार, चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. षटकारानंतर इथे आपण पाहताय तर राज गडगेला 7 मिळाली फिल्डरची आणि धावा त्याला 4 मिळाल्या. त्यानंतरचा हा डॉट, चांगली गोलंदाजी इथून करत होता. आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आला, मात्र दुसऱ्या बॉलवरती मिस फिल्डिंग आणि इथे डॉट. गोलंदाज रोशन, षटकातला हा शेवटचा बॉल. इथे पुढे सरसावलाय, ऑन साइडला खेळतायत. अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या जवळ. सिंगल कंप्लीट झाली आहे. फिल्डर थोडेसे फंबल होत आहेत. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट झाली. 2 षटकांचा खेळ पाहता पाहता संपन्न झालाय. 2 मातब्बर संघ खेळतायत. एका बाजूने सिद्धिविनायक इंदगाव, दुसऱ्या बाजूने खेळतोय ओम साई मानकिवली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 27. 27 ऑन बोर्ड. यशच्या पहिल्या षटकात 15, त्यानंतर रोशनच्या दुसऱ्या षटकामध्ये 12. एकंदरीत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम आणि तिसरं षटक इथून मार्गस्थ होत आहे. बॉलर तयार, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज जयेश. शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये किती हल्लाबोल केला जाईल हे आपल्याला पाहायचंय. 2 षटकामध्ये सुरुवातीला आपण पाहताय धावा बनवल्या 27. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल फुलटोज मिळालाय आणि आडव्या बॅटनं कडक प्रहार करत असताना बॅट्समन पंकज भोले ऑन फायर, ठोकलाय सिक्सर, षटकार. स्वागत केलं. गोलंदाज गोलंदाजीसाठी जयेश आला आणि निश्चितच त्याचं स्वागत षटकाराने केलंय. इथे ऑन साइडला खेळतायत अलॉंग द कार्पेट. एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेचं मदत, धावफलक पुढे सरकेल. निश्चितच सेन्सिबल क्रिकेट. 34 धावा इथे धावफलकावरती झाल्यात. मोठं टार्गेट इथं सेट करण्याच्या तयारीत. सन्मानजनक धाव संख्या बनवली आहे.
उर्वरित अजून या षटकातील 4 बॉल येणं बाकी. चांगला टाकला इथे लाऊड अपील आणि बरोबर समोर पकडले. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळेल. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद राज गडगे गॉन. शेवटच्या षटकात आपण आहोत. इथे गोलंदाज जयेश गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार मिळाला. त्यानंतर इथे आपण पाहताय सिंगल आणि या बॉलवरती विकेट त्यानं घेतली आहे. षटकाचा अजून जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंमध्ये किती धावा इथून बनवण्यामध्ये निश्चितच यश मिळेल फलंदाजांना. तर 3 चेंडूंवरती किती कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील टीम मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक इंदगाव. दोन्ही संघांनी आज दिवसभर भरपूर चांगला खेळ साकार केलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आमदार चषक ढोका या स्पर्धेमध्ये आपण पाहताय तर एक ट्रॉफी मिळाली सिद्धिविनायक इंदगाव या टीमला. इथे सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग. आता मात्र बरोबर जज करून पकडलं. सिंगल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. थ्रो आलाय मात्र त्याला बॅकअप नव्हतं अडवण्यासाठी. तिसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट झाली आहे. शेवटच्या षटकात आपण आहोत. धावा मिळत आहेत 3 आणि या 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 37 धावा 37 ऑन बोर्ड. या षटकातील आपण पाहिलं तर अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक वरती पंकज बोले. इथे हा चेंडू सरळ आपण पाहाल तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळाली. गोलंदाज जयेश शेवटच्या षटकासाठी त्याला पाचारित केलं. त्यानं कामगिरी मात्र इथे लिलया अगदी सुंदर पार पाडली. डॉट. या षटकाचा विचार आपण केला तर पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर त्यानं मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. इथे व्यवस्थित बॅटवरती आता सुद्धा नाहीये. जातो चेंडू मागे. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव होईल का? धावले तिथे तिसऱ्या धावेसाठी. मात्र 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. त्यापैकी 1 शॉट म्हणजे 1च धाव मिळेल या चेंडूवरती. या चेंडूवरती 1च धाव मिळेल. 38 झाल्या. 38 आणि 39 धावांचं इथं लक्ष. बॅटिंग करत असताना उतरेल मैदानावरती संघ आपण पाहू शकताय सिद्धिविनायक इंदगाव. शॉर्ट रन चेक करायचा आहे. ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो इथे ग्राह्य धरला जाईल. कॅमेरा रनआउट एंड कडे असल्या कारणानं ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. ऐकूयात प्रसादजी सवारे आपल्या सोबत जोडले जात आहेत. यस सर. ओव्हर टू यू.
थँक्यू सो मच. त्याच दरम्यान खरं तर आई गावादेवी आंबेशी संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम विजय. चला करूयात याही मातला सुरुवात. पहिल्या सत्रात पाहिलं तर अगदी ओमसाई मानकिवली संघानं बॅटिंग करत असताना तब्बल 38 धावा जमा केल्या आणि आता इथून 39 धावा संघाचं टार्गेट आहे, ते म्हणजे सिद्धिविनायक इनगाव संघासमोर. 18 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या, म्हणजेच प्रत्येकी ओव्हर मध्ये खरं तर 13च्या सरासरीने धावा कुठाव्या लागतील. जर का या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनल्या तर मॅच मध्ये नक्कीच सिद्धिविनायक इनगाव संघ पूर्णपणे या मॅच वरती पकड निर्माण करू शकतोय. आणि जर का इथून सुरुवात दमदार राहिली आहे ओमसाई मानकिवली संघाच्या वतीने, अर्थातच सुरुवातीला डॉट पर्सेंटेज जर का आले तर मॅच मध्ये खरं तर ओमसाई मानकिवली संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकते. चला मॅचला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होती सुरुवात. खरं तर पहिला P1चा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती ओमसाई मानकिवली संघाच्या वतीने गोलंदाज पंकज भोले आहेत. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक इनगाव संघाच्या वतीने शंकर विषय आणि रोहित. मॅच ऑन, गेम ऑन. त्याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस आमचे खरं तर निसारबाई शेख त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर. या ठिकाणी मानकिवली संघासाठी सुवर्ण संधी खरं तर निसारबाई शेख यांच्या माध्यमातून मानकिवली संघ जर का या ठिकाणी क्वालिफाय झालाय तर निसारबाई शेख यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला मात्र गोवाची ट्रिप आहे. मात्र ही सुवर्ण संधी खरं तर आमच्या क्रिकेट चाहते निसारबाई शेख यांचे आहे, कारण की या संघाने यावर्षी भरपूर सारा संघर्ष केला. आणि जर का या ठिकाणी क्वालिफाय झाली मानकिवली संघ तर गोवा टूर आहे. त्या समवेत सर्व संघाला देऊयात शुभेच्छा. मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, अगदी डीप मध्ये आपण पाहू शकाल. इथे हेमंत पोहोचले, चांगली फिल्डिंग. नक्कीच रोहन आहेत त्या ठिकाणी, नक्कीच चांगली फिल्डिंग केली जाते. नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर जवळ 24 ते 25 वेळा हा संघ या सीझनला खेळलाय, परंतु आतापर्यंत एकही स्पर्धेमध्ये क्वालिफाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल आली आहे शंकर विषयच्या बॅट मधून. मॅच इज ऑन. फुललेंचा बॉल ऑन साइडला, अगदी सरळ बॅटने बॉलला खेळले. डीप मध्ये राज आले, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. सिंगल वरती इथून समाधान मानला जातोय. याही बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळाली, म्हणजे या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंना आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र सिंगल न ओपन केलंय. नक्कीच आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर साई एकविरा चषक खरं तर आमच्या निसारबाई शेख आणि संपूर्ण मानकिवली टीम असेल आयोजकांच्या भूमिकेमध्ये. खरं तर त्यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा येते. स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे निसारबाई शेख आणि तदनंतर मानकिवली संघाचा देखील चांगला सपोर्ट आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे, कारण की मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. खरं तर डे नाईटची जी स्पर्धा आहे, स्पर्धेचा कालावधी पाहिला तर 23 ते 27 फेब्रुवारी. ऑन साइडला फटका खेळलाय, फटका इथे फसला डीप मध्ये. अगदी नरेंद्र होते, परंतु प्रयत्न चांगले राहिलेत बॉलला अडवण्याचे, परंतु या ठिकाणी त्यांच्या आबेक्याच्या बाहेर बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चार धाबा इथं आल्यात. अगदी इथून शंकर विषय एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहेत. जर का हा खेळाडू लय मध्ये आला ना तर अगदी चांगल्या गोलंदाजांना देखील हा घाम फोडतो. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं 4 धाबा आल्यात, 6 धाबा धाव फलकावरती. चेंडू चांगला आहे, फटकाय चांगला, अगदी चॉप केलाय, परंतु अगदी फर्स्ट स्लिप मध्ये अगदी तिथे खेळाडू उपलब्ध आहेत. अगदी निखिल मराडे
चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल. चौकारानंतर मात्र लगेचच कमबॅक केला जातोय, तो म्हणजे सिंगल ना. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 7 या धावफलकावरती. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक भरपूर चांगलं चाललंय. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये 39 धावा बनवायच्या टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. जो संघ जिंकेल सरळ टॉप 4 मध्ये येईल आणि टॉप 4 मध्ये पहिल्यांदा सेमीफायनल 1 खेळेल ते म्हणजेच गावदेवी आंबेशिव संघासमोर. चेंडू चांगला आहे परंतु अगदी स्क्वेअर लागला. खेळाडू आहे, थोडीशी मिस्टेक. एक धाव तर कंप्लीट, परंतु एकच धाव इथे मिळेल. सध्या तरी चांगला टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळेल. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8 या धावफलकावरती. खरं तर मानकेवली संघाला मात्र संधी आहे. जर का सामना जिंकला तर निसारबाई शेख यांच्या माध्यमातून तुम्हाला गोवा टूर आहे. जर हा सामना जिंकला तर, परंतु इथून आतापर्यंत चांगला प्रवास राहिला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. चला मॅच ऑन गेम ऑन. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती शंकर विषय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात, परंतु शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतील हे देखील पाहूयात. या पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय, म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत हे चांगलं षटक सुरू आहे टीम ओमसाई मानकेवली संघासाठी. खरं तर निसारबाई शेख आमच्या सोबत आहेत, आमच्या समवेत आहेत. नक्कीच त्यांची ही एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे साई 21 चषक. येस, खरं तर इनगाव संघाचा रेकॉर्ड यावर्षी भरपूर चांगला राहिलाय. लगातार 7 वेळेला खरं तर बक्षीस पात्र हा संघ राहिलाय आणि या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शेवटच्या बॉल वरती खरं तर या शेवटचा गोल, खरं तर या ओव्हरचा शेवट. आता इथून पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. भरपूर चांगला हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी प्रॉपर चेंडू, अगदी वाईड ओरकर हा चेंडू पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर फलंदाजांच्या शरीरावरती चेंडू येतात तेव्हा तेव्हा धावा बनल्या जातात, परंतु जेव्हा जेव्हा अवे फ्रॉम दी बॉडी गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा बॅट कट किंवा डॉट बॉल नेहमीच पाहायला मिळतात. भरपूर चांगला या ठिकाणी हा चेंडू डॉट बॉल आलाय. विकेट आल्यानंतर अर्थातच हा डॉट बॉल आलाय, म्हणजे थोडासा आता दबाव सिद्धिविनायक इनगाव संघावरती जाणवेल. षटकातील अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत, परंतु हे 2 चेंडू फार महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. या येणाऱ्या 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा बॅलन्सिंग क्रिकेट पाहायला मिळेल. जर का इथे सातत्यानं डॉट बॉल विकेट आले तर मॅच वरती ओमसाई मानकिवली संघ कमबॅक करू शकतो, पकड निर्माण करू शकतोय, परंतु आताचा हा चेंडू यस अंपायर या ठिकाणी दिशा दाखवतायत. अर्थातच व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाबीतनं मिळतीये. एक चेंडू चांगला तर एक चेंडू थोडासा खराब आणि इथून पुन्हा एकदा राज मात्र थोडेसे नक्कीच दिशापासून भरकटण्याचा प्रयत्न भरकटलेत, परंतु इथून आणखीन एक धाव. टीमची टोटल 17 धावा. फटका इथे चांगला आहे, अगदी लॉंग ऑफला बॉलला ढकलला डीप मध्ये खेळाडू कुमार बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी खेळपट्टीवरती अगदी 2 धावा मात्र सहजासहजी कंप्लीट केल्या जातात. इथे थोडासा लेझी, थोडासा हालाकीचं क्रिकेट आणि इथे 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. अगदी जिथे 2 येतात तिथे थोडासा खराब थ्रो, थोडासा कलेक्शन थोडं खराब राहिला आणि लगेचच 3 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल 20 धावा. शेवटचा बॉल, येणारे 7 बॉल आणि 19 यस येणारे 7 चेंडू आणि 19 धावा संख्येची गरज, परंतु या षटकातील हा शेवटचा बॉल फार महत्वाचा राहील दोनही संघांसाठी. मॅच इज ऑन. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलला पाठवलाय. इट इज अ मॅक्सिमम. मोक्याच्या क्षणावरती आलेला सुवर्ण षटकार. मॅच पुन्हा एकदा बॅलन्स मध्ये. मी मगाशी म्हणलं की शेवटचा चेंडू हा
फार महत्वाचा आहे. अगदी शंकर विषय हा खरं तर जिद्दी खेळाडू आहे, जो एका हाती किल्ला लढवतो, जो नेहमीच झुंज देतो समोरच्या टीमला. एकटा मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच समोरच्या टीमला भिडत असणं आता असंच म्हणावं लागेल, कारण की भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 26 धाबा. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 13. पहिल्या षटकात आल्या 13, दुसऱ्या षटकात 13 म्हणजे 26 बनल्या गेल्यात, परंतु अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. अगदी छोटे छोटे टार्गेट ठेवत असताना सिद्धिविनायक इनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी करतायत. नक्कीच आता कदाचित इथून पाहिलं तर शंकर विषयवरती संपूर्ण नजरा असतील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी रोशन, तो देखील एक डावकऱ्या हाताचा खेळाडू आहे. त्याच्याही बॅट मधून पाहिलं तर आतापर्यंत चांगला धावा आल्यात, परंतु या मागची संपूर्ण जबाबदारी आता पाहायला मिळेल ती म्हणजे प्रशांत भोईरवरती. आज प्रशांतचा खेळ चांगला राहिलाय आणि आता संपूर्ण जबाबदारी मात्र प्रशांतच्या खांद्यावरती दिली आहे. यंगस्टरांना पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. शेवटचे 6 बॉल 13ची गरज. पहिलाच बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, 5वा बॉल. पहिलाच बॉल इथे डॉट फेकलाय. यस, पहिलाच बॉल डॉट आलाय, म्हणजे जेव्हा डॉट बॉल येणार तेव्हा सिद्धिविनायक इनगाव संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो. आणि जर का मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मोठे फटके आले तर ओमसाई मानकेवली संघावरती दबाव होऊ शकतोय. सध्या तरी भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिफायचा हा सामना, तिसऱ्या फेरीतील ही लढत, कोणता संघ सामना जिंकणार. आताचा हा चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिला जातोय. यस, परंतु पंचांचा इशारा. यस सर, स्ट्राईक सोडले की नाहीये ते पाहायचंय. यस, आता या ठिकाणी हे चेक केलं जाईल. सर स्ट्राईक पाहिजे ना या ठिकाणी. येस, येस येस, या ठिकाणी नक्कीच रोशन बाद आहे त्या ठिकाणी. येस, रोशन या ठिकाणी बाद आहेत. वाईट साठी पण रिव्ह्यू आहे का सर? येस, अंपास कॉल आहे या ठिकाणी, पाहूयात आपण. चेक केला जाईल वाईट साठी देखील. पहा, पंचांना अनुमती, पंच कोणत्याही गोष्टींसाठी ते चेक करू शकतात. पहा, जो काही डिसिजन येईल तो दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. येस, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे या ठिकाणी. निर्धाव चेंडू. नक्कीच या ठिकाणी सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. आता येणारे 4 चेंडू आहेत. अगदी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच
नाट्यमय क्रिकेट सुद्धा पाहायला मिळतं. सामना कधी मानकिवली संघाच्या बाजूने तर कधी इनगाव संघाच्या बाजूला, परंतु हा सामना कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. यस, मॅच ऑन, गेम ऑन. आता 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये सध्या तरी संघर्ष देत असताना शंकर विषय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी शंकर मात्र संघर्षाचा शंकनात फुकणार का? या मॅच मध्ये सध्या तरी जिद्द चिकाटी पाहायला मिळते शंकरच्या माध्यमातून, परंतु प्रशांतने देखील कमबॅक करून दिलाय. लगातार 2 बॉल डॉट आलेत. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, त्यानंतर टप्पा पडल्यानंतर अगदी इथून वळण घेणारा हा चेंडू, अगदी लेट कट बॉल पाहायला मिळेल. लेट कट परंतु थेट अगदी इथून आणखीन एक डॉट बॉल. आता 3 चेंडू आहेत आणि 13 धावा संख्येची गरज. कोणाचे 3-13 वाजतील या मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत शंकर विषय आहे ना तोपर्यंत हा सामना सिद्धिविनायक इनगाव संघ आपल्या बाजूने पाहू शकतोय. आता इथून येणारा प्रत्येक चेंडू हा भरपूर महत्वाचा राहील. ऑन साइडला फटका दमदार डीप मध्ये खेळाडू आहेत. यस, कुमार टीपला या ठिकाणी झेल आणि संपलाय. फलंदाज शंकर विषयचा खेळ, फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी ही कॅच नव्हती तर ही मॅच होती आणि ज्या प्रकारे ही कॅच पकडली त्या प्रकारे आता हा सामना देखील पकडलाय, तो म्हणजेच ओमसाई मानकिवली संघानं. आता 2 चेंडू आहेत, 13 धावा बनवायच्या. सुरुवातीला इनगाव संघानं चांगला संघर्ष दिला, परंतु शेवटच्या षटकात खर तर कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी प्रशांत भोईरचं. आता शेवटचे 2 चेंडू आहेत, 13 धावा बनवायच्या. 2 मध्ये 13 इथे बनतील का हे देखील बघूयात. अगदी आम्ही एका बॉल मध्ये 14 होताना पाहिल्यात, परंतु या ठिकाणी 2 बॉल मध्ये 13 करायच्यात. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. जर काय इथे नक्कीच आतापर्यंत प्रशांतनं चांगली कामगिरी केली आहे. आता येणारे 2 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. जवळ 99% हा सामना आता पूर्णपणे पाहिला तर टीम ओमसाई मानकिवली संघाच्या बाजूने आहे, परंतु अजूनही 1% ऑन आहे. जोपर्यंत या क्रिकेटच्या खेळात शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. 2 बॉल 13 ची गरज. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला हुक केलाय. फटका चांगला आहे, परंतु एका टप्प्याने बॉल जाईल सर सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा मिळतील 4. धावा मिळाल्यात अगदी. आणि या मॅच मध्ये सध्या तरी चांगली पकड निर्माण केली आता, ती म्हणजेच ओमसाई मानकिवली संघानं. सामना क्वालिफाय झाला तर अगदी निसारबाई शेख, महाराष्ट्र पोलीस, भाईजान यांच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण मानकिवली संघाला मात्र गोवा टूर आहे. नक्कीच त्यांनी या ठिकाणी नक्की मगाशीच घोषित केलंय. यस, मॅच ऑन. शेवटचा 1 चेंडू आहे आणि 9 धावा संख्येची गरज. मागील बॉलवरती चौकार तर आलाय, परंतु शेवटचा बॉल आहे. 9 धावा बनवायच्या आहेत. यस, या ठिकाणी हा निर्धाव चेंडू आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच ओमसाई मानकिवली संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये या संघानं भरपूर सारा संघर्ष केला, परंतु बऱ्याच संघर्षानंतर आज या ठिकाणी अगदी नगरसेवक चषकामध्ये खरं तर मानकिवली संघानं आज सुपर 4 मध्ये एंट्री केली आहे. अगदी दिमागदार एंट्री केली आहे. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन या ठिकाणी राज, अभिनंदन निलेश दादा मराठे. खरं त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे. अभिनंदन पंकज बोले, अभिनंदन पेट्रोल भाई. अगदी संपूर्ण टीम चांगला खेळ राहिलाय.